तर काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। विधिमंडळ लॉबीमधल्या राड्यावर राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया होती। भविष्यामध्ये विधिमंडळात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, अशा लोकांना माफ करू नये असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। काल विधान भवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली। ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडलाय, काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची। सत्ता हे साधन असावं, साध्य नाही याचा विसर पडल्यामुळेच वाटेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं आणि त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधन सुचितेच्या गोष्टी बोलायच्या। हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो। मी तर मराठी जनतेलाच विचारेन, कुणाच्या हातात दिलाय महाराष्ट्र? मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कुणी नख लावण्याचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो आणि याचा मला अभिमान आहे। कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्या दाव्यातनं येत नाही, तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं। माझ्या दिवंगत आमदारांना सुद्धा विधान भवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता। तो व्यक्तिगत द्वेषातनं नव्हता, तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला म्हणून होता। पण यांचं काय? अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान 1.5 ते 2 कोटी असतो। हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये। सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारतायत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? आणि या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून की काय माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत। आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही। माध्यमांमध्ये जे काही थोडे सुज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकरणांमध्ये तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका।